चला आज आपण बनवूया बेसन आणि भाकरी म्हणजेच पिठलं भाकरी. आता हे बेसन पीठ ना मिक्स करून घेतलं मी. बेसनासाठी लागणारं साहित्य बघा, मिरची, कांदा, कोथिंबीर आणि टोमॅटो. इकडे हळद, जिरं आणि इथं मीठ, सेंदा नमक. मीठ टाकायचं बाकी राहिलं आहे, मीठ आणि हळद हे आपल्या चवीनुसार. मीठ, हे हळद, मी अजून एकदा मिक्स करणार आहे. पावसाळ्यात आहे ना पिठलं आणि भाकरी खायला खूप मजा येते, कारण आता आपण पावसाळ्यात बाहेर जाऊ शकत नाही भाजी वगैरे आणायला. त्याच्यामुळे जे घरात अवेलेबल आहे ना त्याचंच बनवायचं. असं मिक्स केलं आहे आणि मग फोडणी करूया बेसनाची. बाहेर एवढा भारी पाऊस पडतोय, त्याच्यामध्ये असं चटपटी खायला मजा वेगळी. हे बघा, तेल गरम झालं, जिरं तडतडलं की कांदा आणि हिरवी मिरची टाकायची. कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता. कांदा टोमॅटो चांगला लाल झाला, सॉरी टोमॅटो नाही, कांदा मिरची चांगलं परतला ना की आपण बेसनाचा घोळ जो करून ठेवला आहे ना, म्हणजे पाण्याने बेसन पीठ मिक्स करून ठेवलं आहे ते आपल्याला ह्याच्यावर टाकायचं. बघा, बेसनाची रेसिपी तर सगळ्यांनाच येते, पण तरी पण मला असं वाटलं की मी पण करून दाखवावं म्हणून. आणि तुम्हाला ना बाहेर हे बघा पाऊस, सांगा बरं अशा पावसामध्ये बेसन भाकरी खायला किती मजा येईल. म्हणून म्हणजे आज बेसन भाकरीच करा, कारण बाजारात जाऊन भाजी कोणी येऊ शकत नाही. जे घरात अवेलेबल आहे त्याचंच बनवायचं आहे का नाही. किती पाऊस आहे बघा, खूप पाऊस आहे, खूप पाऊस आहे. आज 9 दिवस होऊन गेले पाऊस लागला आहे, वटपौर्णिमापासून पाऊस लागलेला आहे. पाऊस चालू आहे ना, तर आपल्याला ते बेसन डायजेस्ट पण झालं पाहिजे. त्याच्यामुळे हिंग टाकायचं. बघा, तुम्ही बघू शकता कांदा आणि मिरची चांगली परतली. आता आपण मिक्स केलेलं बेसनाचा घोळ पण टाकूया. कारण त्याच्या गाठी नाही झाल्या पाहिजे ना, म्हणून सतत हलवायचं, बिलकुल गाठी होऊन नाही द्यायच्या. एक मी दुसऱ्या प्रकारे पण बनवते बेसन पीठ, फक्त तेलामध्ये असं पीठ पाण्यामध्ये मिक्स करून नाही घेत, फक्त तेलामध्ये ते बेसन पीठ सुक्कं परतते हिरवी मिरची कांद्यामध्ये. ते पण पद्धत बेसनाची खूप छान लागते. ते पण एक वेळेस तुमच्या सांगते मी शेअर करेन. आता हे बेसन आटत आलं ना की आपल्याला झाकून ठेवायचं आणि वाफेवर बनवायचं. वाफेवर शिजून द्यायचं कोथिंबीर टाकून, आणि त्याच्यानंतर बाजूला भाकरी पण करून घ्यायचं लगेच. ते पण मी दाखवते तुम्हाला. आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना बेसन म्हणजे फेवरेट असतं ना, आणि मला तर खूप आवडतं बेसन. हे चमच्याच्या उलट्या बाजूने मुद्दाम हलवते, कारण ज्या गाठी जर असतील ना त्या फुटून जातील आणि मग आपलं बेसन मस्त होईल एकदम. हे बघा आळायला लागलं ना, आता शिजायला लागलं. ते थोडं आटलं ना की आपण ह्याच्यावर झाकण झाकूया
आणि वाफे शिजून घेऊया. शिजून द्यायचं त्याला वाफं झाकण तोपर्यंत आपल्या इकडे भाकरी होतील. इकडे मी तुम्हाला भाकरी पण करून दाखवते. हे बघा घट्ट व्हायला लागले बघा. आता या प्रोसिजरवर आता काय करायचं, गॅस बारीक करायचा, कोथिंबीर टाकायची, परत एकदा हलवून घ्यायचं आणि झाकण लावून शिजून द्यायचं. आता बेसन शिजण्यासाठी आणि त्याला एक वाफ काढून घेऊया, तो पण आपल्या भाकरी होतील. आता आपण असं झाकून ठेवायचं. बारीक गॅस केला आहे. आता भाकरी करूया बघा. इथं भाकरीला तवा पण ठेवला आहे. आता भाकर करूया. उन्हाळ्यामध्ये ज्वारीची भाकरी खायची कारण ती थंड असते आणि पावसाळ्यामध्ये बाजरीची भाकरी खायची, ती गरम असते. ऋतुमानाप्रमाणे भाकरी बनावी म्हणजे ते आपल्या शरीराला तेवढं त्याचं बेनिफिट भेटतं. मला एक हाताने पण भाकरी थापता येते आणि दोन्ही हाताने पण हवं. एक हाताने पण बनायचे, दोन्ही हाताने पण, जसं आपल्याला सोपी जाईल तसं बनायचं. बघा बनली ना भाकरी. झाले, किती पटकन झाले बघा भाकरी. किती पटकन बनवली ना आणि छान पण बनवली बघा. पटकन बनवले ना भाकर, काय पण नाही वेळ लागला. आता हिला आपल्याला पलटी कर, जरा भाजून द्यायची, मग पलटी करायची. एका बाजून शेकले बघितलं ना. मी तर हातानेच पलटी केले बघा. फक्त कलथेने जरा हलवले ना, हातानेच पलटी केली बघा. सवय, मी लय लहानपणापासून भाकरी करते, 5वीला असल्यापासून. आता हिला भाजून द्यायची आपण भाकर. बाहेर पाऊस पडतोय ना, तरी खूप गरम होतं किचनमध्ये. फक्त बेसन आणि 2 भाकरी करावं, मला किती घाम आला आहे. कारण खिडकी बंद आहे तरी तुम्हाला पावसाचा नॉईज येणार, कारण खूप पाऊस पडतोय. काय करणार आता बघा. अजून भाजूया, तो पण दुसरी पण भाकरी करायला घेऊया आपण. हे बघा इकडे बेसन पण बनतं बघा मस्त. बघा बेसन मस्त गरम गरम छान शिजलं. आता तरी पण आपण थोडा वेळ शिजून घेऊया भाकरी, जोपर्यंत आपली भाकरी होत नाही तोपर्यंत. अजून एक भाकरी करूया आपण. मला भाकरी करायला वेळ नाही लागत, पटापट होतं. आणि बाजरीच्या भाकरी तर खूपच सोप्या. तसं तर मला सगळ्याच भाकरी येतात पटापट करता, असं काय नाही. पण ज्वारीच्या भाकरीपेक्षा बाजरीच्या भाकरी जास्त चिकटपणा असतो ना, त्याच्यामुळे लवकर येतात बनवतात. फाटत नाही, तुटत नाही, चिरत नाही, काय नाही, एकदम मस्त. हे बघा फटाफट करायचं. दोन्ही हाताने एक हाताने आपल्याला जसं वाटेल तसं करायचं.
मला तर चपातीपेक्षा भाकरीच आवडतात आणि बेसनावर भाकरीच खावी. बेसन भाकर आणि कांदा मस्त कॉम्बिनेशन. हे बघा, हे बघा भाकरी फुगले बघा. तुम्हाला जवळून दाखवते बघा. बघा टम फुगले बघा. किती मस्त झाली ना भाकरी. दुसरी भाकर टाकूया आपण तव्यामध्ये. हे बघा. भाकर आहे ना, आता याला पलटी करूया आपण भाकरीला. आता याला पलटी करूया. हे बघा, आहे का नाही मस्त. थोडंसं जवळून दाखवते तुम्हाला. हे बघा, बघा जवळून बघा भाकरी. काय वेळ नाही लागत बेसन भाकरीला. आता दाखवते भाकरी भाजले ना, मग तुम्हाला ताट करून दाखवते. भाकरी पण किती फुगले बघा. हे बघा, ही भाकरी पण भाजली बघा किती छान. आता आपण गॅस बंद करूया. बघा किती छान भाकरी झाल्या बघा. झाल्या ना एकदम, वाफा येतात का नाही. बेसन पण दाखवते कसं झालं ते. बघा बघा बेसन पण छान झालं गरम गरम. आता झाकण लावून गॅस, याचा पण गॅस बंद करूया. तर आपण आता ना थाळी लावूया बेसन आणि भाकरीची. हे बघा गरम गरम बेसन. आज आपण डिश नाही घेणार, साईडला देणार. भाकरी कशी वाटली डिश नक्की सांगा. तेव्हा बेसन भाकर खायला एकदम मस्त.